नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका. या आधील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ही सराव परीक्षेसाठी किंवा पूर्वपरीक्षेसाठी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका पुरवलेल्या आहेत. जर तुम्ही त्या बघितलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या बघू शकता. तसेच तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअपचा नंबर दिसत आहे, तिथे तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आणि लिंक मागू शकता. सर्व विषयाच्या लिंक्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. तसेच PDF वगैरे जे काही मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही पूर्वसाठी, सराव 1, सराव 2, सराव 3 साठी वापरू शकता आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील ही प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे. ती कशी तर तुम्ही ते बघू शकता. यासाठी गुण दिला आहे 40 वेळ आहे, 2 तास आणि बोर्डाची परीक्षाची प्रश्नपत्रिका अशीच असणार आहे. जरी ही प्रश्नपत्रिका मराठी माध्यमातून असली, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही IMP क्वेश्चन्स तसेच क्वेश्चन पेपर्स वगैरे घेऊन येणार आहोत. त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. लवकरच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असू. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एक, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला आहे, आपल्या शरीरातील कोणत्या भागात गुणसूत्र विभाजन होत असते. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अ मध्ये दिला आहे मेंदू, ब मध्ये दिलेला आहे यकृत, त्यानंतर क मध्ये दिलेला आहे जननेंद्रिय, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जठर. तर जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यामध्ये शरीरातील वृषणाची वाढ होण्यासाठी कोणती गुणसूत्रे रचना आवश्यक असतात. तुम्हाला 4 पर्याय दिले आहे, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. बघा, जरी व्हिडिओ मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इंग्लिशमधून क्वेश्चन पेपर घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त या व्हिडिओवरती अधिकाधिक कमेंट करा. तिसरा आहे, मासे आणि पक्षी यांच्यात प्रचलनाचे अनुक्रम अवयव कोणते. अ मध्ये आहे पंख पर, ब मध्ये आहे परपंख, क मध्ये आहे पंख पाय आणि ट मध्ये आहे पाय पर. ओके. चौथा आहे, कुजण्याची क्रिया ही टिंबटिंब प्रकार आहे. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 5वा आहे तुम्हाला ॲसिडिक आम्लाची जेव्हा सोडियम Na किंवा झिंक Zn या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा टिंबटिंब वायू मुक्त होतो. 4 पर्याय योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर ब मध्ये आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्यामध्ये पहिला आहे, पुढील वाक्य चुकीबरोबर ते लिहा. कवचबद्ध कोणतेही एकपेशीय सजीवाला पुटी म्हणतात. सहसंबंध ओळखा. इन्सुलिन, मधुमेह, त्यानंतर इंटरल्युकिन 3 मध्ये आहे तुम्हाला योग्य जोड्या जुळवा. अ गटमध्ये प्रथिने आहे, ब गटमध्ये आहे शरीराचा भाग. पहिल्यामध्ये आहे कॅरेटीन, स्नायू, त्वचा. नाव लिहा. आता नाव लिहायचं आहे कोणती 2 लैंगिक रोग. त्यानंतर आहे वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, नील क्रांती आणि श्वेत क्रांती. त्यानंतर प्रश्न 2, शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. ज्यामध्ये पहिला आहे, जेलीफिशच्या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. त्यानंतर दुसरा आहे, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. त्यानंतर तिसरा आहे, रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. त्यानंतर ब मध्ये आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतो, उत्तरे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तुम्ही अधिकाधिक कमेंट करा, देन आम्ही तुम्हाला आन्सर शीट प्रोव्हाइड करू. ओके. पहिल्यामध्ये आहे, नामनिर्देशित आकृती काढा. मानवी पुरुष प्रजनन संस्था. नामनिर्देशित नावं देऊन आकृती काढायची आहे. त्यानंतर सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निष्कांचा वापर केला जातो. सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या विद्यार्थी मित्रांनो निष्कांचा वापर केला जातो ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे तिसरा, पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सूक्ष्मजीव, त्यानंतर आहे तेलगळती आणि भूमिभरण. आता बाकीचे 4 तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे जाऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टिपा लिहा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत टिप लिहायची आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. फुलपाखरू व वटवाघूळ. प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे कोणती 5. पहिला आहे तुम्हाला, मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमूल का आहेत. प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा, घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो. ते वातावरण चांगले कसे ठेवाल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात. या विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या समस्या कोणत्या. त्यानंतर चौथा आहे, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. त्यानंतर 5वा आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा. त्यानंतर 6 मध्ये आहे, वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. 7वा आहे, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती बघा आणि त्याखाली प्रश्न आहेत. 3 प्रश्न आहेत. ज्यामध्ये पहिला आहे, वरील आकृतीत कोणती सहविकरे दाखवण्यात आली. त्यानंतर दुसरा आहे, तंतुकणिकेत घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेस काय म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे, या अभिक्रियेत कोणते रेणू तयार होत आहेत. 8वा आहे, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न 4 विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे, खालील कोणते एक प्रश्नाचं उत्तर लिहा. कोणते एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पहिल्यामध्ये तर उत्तर आहे, पुढील उत्तर वाचायचं आहे आणि त्याचं पहिल्यामध्ये आहे तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. कार्बनी वयमापन
पद्धत म्हणजे काय, त्यानंतर आहे दुसरा अनुवांशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवांशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. दुसरं आहे परिच्छेदाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद वाचा आणि उत्तरे बघूयात. प्रश्न काय आहे यामध्ये आहे धर्ममेले रोगजंतू असलेल्या लसी टोचलेल्या लोकांमध्ये रोगांचे संक्रमण कशा प्रकारे होऊ शकते. त्यानंतर दुसरा आहे पारंपरिक लसीपेक्षा जैव तंत्रज्ञानाच्या आधारे बनलेल्या लसी का सुरक्षित असतात. त्यानंतर तिसरा आहे प्रतिकारशक्ती लसीकरणाला कशा प्रकारे प्रतिसाद देते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 14 खाद्य लस युक्त जनुकीय पारिषित बटाट्यांचा तोटा काय आहे. त्यानंतर 5वं आहे तुम्हाला प्रतिजैविकांपेक्षा लसीकरण का लाभदायक असते. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. इथे संपलेली आहे. फक्त क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेलं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना व्हिडिओचं किंवा या प्रश्नपत्रिकेचं PDF हवं असेल त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय. परंतु त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कमेंट असायला हवी आणि तुमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन असायला हवा. म्हणजे आम्ही जो टेलिग्राम आहे मास्टर वगैरे नावाचा तो जॉईन असायला हवा. तेव्हा आम्ही तुम्हाला PDF प्रोव्हाइड करू. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आमचे व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 15 दिवसाचा मिनी कोर्स 7 ते 15 दिवसाचा मिनी कोर्स असणारे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून विविध कौशल्य तुमची कशा पद्धतीने भरून काढता येतील यावरती एक कोर्स असणारे विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला जॉईन करायचा आहे. फी फक्त 1000 रुपये असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये कोणतेही 3 विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत फोन जिंकण्याची संधी. पहिल्या विद्यार्थ्यांना आम्ही आयफोन देणार, दुसऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन असणार, तिसऱ्या विद्यार्थ्याला अँड्रॉइड फोन असणार, परंतु पहिल्याला आयफोनच असणार. ओके, जर तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा याबद्दल अधिक तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर तुम्ही काय करा, आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधा. हा आमचा व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला खाली दिसत आहे, त्यावरती मेसेज करा. हा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम तुम्हाला परिपूर्ण आम्ही शिकवणार 10 ते 15 दिवस, कमीत कमी 7 जास्तीत जास्त 15 दिवसाचा हा कोर्स असेल. आणि या कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही शिकवणार. सध्या नाही, तुमचा जेव्हा बोर्डाचा पेपर एंड होणार 1 एप्रिलपासून आम्ही ते स्टार्ट करणार आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी ना विद्यार्थी मित्रांनो फक्त 1000 रुपयामध्ये तुमचे विविध कला कौशल्य स्किल्स डेव्हलप होणार यामधनं. ओके, सो तुम्हाला याबाबत अजून काही माहिती हवी असेल नक्की व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आणि व्हिडिओ आवडलेले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यावेळेला अधिक व्हिडिओ आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला सर्व IMP क्वेश्चन्स कोणते प्रश्न येऊ शकता, IMP प्रश्न कोणकोणते आहेत हे सर्व आम्ही तुम्हाला एक लिस्टद्वारे घेऊन येणार आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला PDF आम्ही प्रोव्हाइड करणार आहे की विद्यार्थ्यांचा अधिक सराव कशा पद्धतीने होतो हे सर्व तुम्हाला शिकवणार आहे. ओके, सो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.